Hello everyone. Today we are going to learn a new poem, There's a Hole in the Bucket. There are two characters in this poem. One is Lisa and other is Henry. Now let's see the poem. There's a hole in the bucket, dear Lisa, dear Lisa. There's a hole in the bucket, dear Lisa, there's a hole. आता हा जो हेनरी आहे तो लिझाला म्हणतो की या बादलीमध्ये छिद्र आहे. देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, फिक्स इट. मग लिझा त्याला म्हणते की ते छिद्र बंद कर. विथ व्हॉट शूड आय फिक्स इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शूड आय फिक्स इट डिअर लिझा, विथ व्हॉट. मग हेनरी तिला म्हणतो की ते छिद्र मी कशाने बंद करू. विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्ट्रॉ. लिझा त्याला सांगते वाळलेल्या गवताच्या मदतीनं ते छिद्र बंद कर. आता परत हेनरी बघा काय म्हणतो. बट द स्ट्रॉ इज टू लाँग डिअर लिझा, डिअर लिझा. द स्ट्रॉ इज टू लाँग डिअर लिझा, टू लाँग. पण हे खूप लांब आहे. जे वाळलेलं गवत आहे हे खूप लांब आहे. मग लिझा म्हणते देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, कट इट. मग हेनरी त्याला काप. विथ व्हॉट शाल आय कट इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शाल आय कट इट डिअर लिझा, विथ व्हॉट. हेनरी तिला विचारतो मग लिझा हे गवत मी कशाने कापू. विथ ॲन ॲक्स डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ ॲन ॲक्स डिअर हेनरी, ॲन ॲक्स. लिझा त्याला ते कुऱ्हाडीने कापायला लावते. बट द ॲक्स इज टू डल डिअर लिझा, डिअर लिझा. द ॲक्स इज टू डल डिअर लिझा, टू डल. हेनरी तिला सांगतो की कुऱ्हाड खूप बोथट आहे. देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, शार्पन इट. मग लिझा त्याला सांगते की त्या कुऱ्हाडीला धार लाव. विथ व्हॉट शूड आय शार्पन इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शूड आय शार्पन डिअर लिझा, विथ व्हॉट. हेनरी तिला विचारतो मग मी त्याला कशाने धार लावू. विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, अ स्टोन. लिझा त्याला दगडाने धार लावायला सांगते. बट द स्टोन इज टू ड्राय डिअर लिझा, डिअर लिझा. द स्टोन इज टू ड्राय डिअर लिझा, टू ड्राय. हेनरी तिला सांगतो की तो दगड खूप कोरडा आहे. लिझा त्याला सांगते देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, वेट इट. लिझा त्याला सांगते की तो दगड मग ओला कर. विथ व्हॉट शूड आय वेट इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शूड आय वेट इट डिअर लिझा, विथ व्हॉट. मग मी त्याला कशाने ओलं करू. हेनरी तिला विचारतो. विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर. लिझा त्याला तो दगड पाण्याने ओला करायला सांगते. बट हाऊ शाल आय गेट इट डिअर लिझा, डिअर लिझा. बट हाऊ शाल आय गेट इट डिअर लिझा, बट हाऊ. हेनरी तिला विचारतो पण मी पाणी कसं मिळवू, पाणी कसं काढू. इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट. लिझा त्याला बादलीने पाणी काढायला सांगते. बट देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, डिअर लिझा. देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर्स अ होल. हेनरी तिला सांगतो की त्या बादलीमध्ये छिद्र आहे. नाऊ लेट्स सी द पॉइंटर्स. फर्स्ट क्वेश्चन, प्रेझेंट द सॉन्ग ऑफ लिझा अँड हेनरी इन द क्लासरूम. Second question, list the objects and actions mentioned in the poem. Objects, a bucket, a straw, an axe, a stone, water. Actions, fix, cut, sharpen, wet, get. Third question, rewrite the song in the form of a simple dialogue between Henry and Lisa. हे गाणं
लिझा आणि हेनरीच्या साध्या संवादाच्या स्वरूपात लिहायचं आहे. क्वेश्चन 4. प्रेझेंट द स्टोरी लाईन ऑफ द पोएम इन द फॉर्म ऑफ अ सर्क्युलर फ्लोचार्ट. कवितेमधील ही गोष्ट फ्लोचार्टच्या स्वरूपात सादर करायची आहे. क्वेश्चन 5. राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. होल, होल्स, ॲक्स, ॲक्सेस, स्टोन, स्टोन्स, बकेट, बकेट्स. नोट दिस प्लुरल्स. ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीज, स्टोरी, स्टोरीज, फेरी, फेरीज. क्वेश्चन 6. मेक अ लिस्ट ऑफ 10 एव्हरीडे प्रॉब्लेम्स अँड देअर सोल्युशन्स. 10 दैनंदिन समस्या आणि त्यांच्यावरील उपायांची यादी करा. नाऊ नेक्स्ट टॉपिक इज लर्निंग अबाउट लँग्वेज, काउंटिंग अँड मेजरिंग. नोट दॅट we can count holes, axes, stones, etc. That is why they have plural forms. But we cannot count materials like water, milk or straw. Therefore, usually we do not say waters, milks or straws. We measure these materials and say a bucket of water, a cup of milk, a spoonful of sugar. We can also say 2 liters of oil, half a liter of milk, 1 kilo of sugar, etc. We say pieces of cloth, slices of cake, a loaf of bread, rather clothes, cakes or